नमस्कार, मी शांभवी थिटे न्यूज डंकाच्या जगाचा कानोसा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. म्यानमारमधील राजकीय कलह दिवसागणिक वेगळे रूप घेत असताना सध्या भारतीय विरोधी पक्षाने थेट मोदी व शहा यांचे नाव ह्या कलहाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. म्यानमारमधील राजकीय परिस्थिती, भारताची ह्या सगळ्यात असलेली भूमिका आणि म्यानमारच्या गृहकलहाशी संबंधित आपल्याला माहीत नसलेले अनेक पैलू उलगडण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक अनयजी जोगळेकर. अनयजी हे बऱ्याच नामांकित मराठी वृत्तपत्रांसाठी आंतरराष्ट्रीय घटनांवर लिखाण करतात. त्यांचे पुस्तक भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे यातून मोदीजींच्या नेतृत्वात भारताने परराष्ट्र नीतीत काय काय बदल केले आहेत याचे सखोल विश्लेषण आपल्याला वाचायला मिळतं. अनेकदा टेलिव्हिजन चर्चांमधून आपण अनयजींना त्यांची परखड अशी मतं व्यक्त करताना बघतच असतो. तर अनयजी, न्यूज डंकातर्फे तुमचं खूप खूप स्वागत. स्वागत शांभवी. आणि सर्वात पहिले न्यूज डंकाच्या दर्शकांना शुभेच्छा, कारण एक चांगला उपक्रम, खास करून एक लोकांना एक वेगळा पर्याय देण्यात न्यूज डंकाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आपला आजचा विषय जो म्यानमार हा आहे, तर अनयजी स्वतः 3 वेळा म्यानमारचा भूमार्गाने दौरा करून आले. आम्हाला त्याविषयी पण नक्की ऐकायला आवडेल. पण आपण मुलाखतीला सुरुवात करताना आधी म्यानमारमध्ये सध्या सुरू असलेल्या गृहकलहाची सुरुवात नक्की कधी, कुठे आणि कशी झाली? आणि अशा कोणत्या घटना घडल्या की ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली? त्याचे विश्लेषण आपण सुरुवातीला ऐकायला आवडेल आपल्याला. म्यानमारमध्ये आपण सगळेजण जाणता की साधारणतः 1 फेब्रुवारीपासून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. म्यानमारमध्ये लोकशाही पूर्णत्वाने कधीच नव्हती, पण गेल्या 10 वर्षांमध्ये लोकशाहीला धुमारे फुटत असलेले आपण सगळ्यांनी बघितलं होतं. म्यानमारच्या नेत्या आऊंग सान सू की ज्या नोबेल पारितोषिक विजेते आहेत आणि म्यानमारच्या लोकशाहीचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. एक नवीन आशियातल्या नेल्सन मंडेला म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. पण म्यानमारची ही कहाणी यशस्वीतेकडे वाटचाल करत असताना अचानक त्याची पावलं पुन्हा एकदा उलटी वळलेली आहेत. आणि याचं कारण म्हणजे 8 नोव्हेंबर 2020 रोजी ज्या म्यानमारमध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये आऊंग सान सू की यांचा जो नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी आहे त्याला 476 पैकी तब्बल 396 जागा मिळाल्या. म्हणजे जवळजवळ 3/4 बहुमत आऊंग सान सू कीच्या पक्षाला मिळालं. आणि लष्कराशी निगडीत असलेला युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट नावाचा पक्ष आहे त्याला अवघ्या 33 जागा मिळाल्या. म्हणजे एक गोष्ट बघायला पाहिजे की म्यानमारमध्ये जे सत्तांतर होत होतं लष्कराकडून लोकशाही पद्धतीकडे, तेव्हा म्यानमारला लष्कराला लगेचच आपली सगळी सत्ता, अनेक दशकांची सत्ता सोडायची नव्हती. त्या सत्तेच्या हस्तांतरणात त्यांच्या ज्या काही वाटाघाटी ठरल्या होत्या त्याच्यात असं त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला 25% जागा तरी त्यांच्या संसदेतल्या हव्या आहेत की आमचं एक थोडंसं कंट्रोल राहील. पण गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघितलं की 2010 साली त्या लोकशाही प्रक्रियेला सुरुवात झाली. 2015ला आऊंग सान सू कीच्या पक्षाला बहुमत मिळालं, पण लष्कराला 25% जास्त जागा मिळाल्या. पण या निवडणुकीत अवघ्या 33 जागा मिळाल्या आणि कुठेतरी लष्कराला भीती वाटत होती की आपली जी सत्ता म्यानमारमध्ये आहे ती सत्ता आपल्या हातातून जाईल आणि आऊंग सान सू की एक नेल्सन मंडेलांप्रमाणे नवीन क्रांतिकारी नेते, आणि म्हणजे दक्षिण आफ्रिकेत जसं झालं, अन्य देशांमध्ये झालं, तसं न ठरता लष्करी वर्चस्व जे म्यानमारच्या व्यवस्थेवर आहे ते वर्चस्व उलटवून टाकण्याचा प्रयत्न करतील. ही जी एक इनसिक्युरिटी असते, असुरक्षितता असते, त्या असुरक्षिततेच्या भावनापोटी म्यानमारमध्ये लष्कराने एका अर्थाने आणीबाणीसारखी परिस्थिती लागू केलेली आहे 1 वर्षासाठी. आणि आऊंग सान सू की असेल किंवा त्यांचे विन मिंट हे अध्यक्ष आहेत म्यानमारचे, या सगळ्या लोकांना त्यांनी तुरुंगात टाकलेलं आहे. इंटरनेटवर निर्बंध लादलेले आहेत, अनेक लोकांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. आणि असं म्हणतात की म्यानमारमध्ये या सगळ्या घटनांविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणावर निदर्शनं होत आहेत आणि अनेक ठिकाणी निदर्शनांवर लष्करांनी एक गोळीबारही केलेला आहे, मारहाणही केलेली आहे आणि त्याच्यात 400हून जास्त लोक मृत्यू पावलेली आहेत. आणि त्याच्यामुळे जगभरात, खास करून पाश्चिमात्य देशांमध्ये म्यानमारच्या लोकशाहीबद्दल मोठ्या प्रमाणावर एक आवाज उठवायला सुरू झालेले. आणि भारतातले जे डावे विचारवंत आहेत त्यांनी या सगळ्या त्यांच्या साथीत, आणि एकीकडे याच्यामध्ये डावे विचारवंत आहेत तर दुसरीकडे याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनरी आहेत की ज्या भारताच्या पूर्वांचलात, नॉर्थ ईस्ट मध्ये
मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत आणि त्याबद्दल आपण नंतर बोलूच. पण एकूणच ही परिस्थिती चिंताजनक निश्चितच आहे आणि भारताने याबाबत एक वेट अँड वॉच अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. भारताने आपली म्यानमार मधल्या लोकशाही बद्दलची कटिबद्धता आहे ती व्यक्त केलेली आहे. पण याच्या पलीकडे जाऊन तिथे लोकशाही व्यवस्था आणण्यासाठी भारत काही फार मोठा सक्रियपणे आता तरी मदत करताना दिसत नाही. बरोबर, बरोबर. मी आत्ताच म्हटलं, की तुम्ही म्यानमारचा भूमार्गाने दौरा केला आहे. तर हा दौरा करताना तो भूप्रदेश किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल किंवा ज्याला आपण तिकडचा जिओपॉलिटिकल इम्पोर्टन्स म्हणतो, तो तो किती मोठ्या प्रमाणात आहे किंवा त्याचा प्रभाव किती मोठा आहे हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल. तर माझा असा प्रश्न आहे, की म्यानमार हा भौगोलिकदृष्ट्या आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील भारतासाठी किती महत्वाचा आहे? केवळ गुंतवणूक दृष्ट्या आणि लष्करी दृष्ट्या नाही, सांस्कृतिक दृष्ट्या ही ऐतिहासिक दृष्ट्याही म्यानमार भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण म्यानमार किंवा ब्रह्मदेश किंवा बर्मा ज्याला म्हटलं जातं तिथे बुद्ध धर्म सगळ्यात पहिले जगात जर पहिले गेला असेल भारताच्या बाहेर तर तो या भागात गेलेला आहे. बरोबर. भारतातल्या पूर्वांचलातील अनेक कम्युनिटीज आहेत की जे म्यानमार मधल्या लोकांशी त्यांचे वांशिक संबंध आहेत. असं म्हटलं जातं की आसामचे लोक जे मूळ आहोम जे लोक म्हटले जातात ते म्यानमार मधनं आसाममध्ये अनेक शतकांपूर्वी येऊन स्थायिक झालेले आहेत. बरोबर. आणि भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये जवळजवळ 1643 किलोमीटरची सीमा आहे. ते तसं बघायला झालं तर बांगलादेशच्या खालोखाल म्हणजे म्यानमार आणि भारताची जी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश असेल, हो. नागालँड असेल, मणिपूर असेल, मिझोरम असेल, ही सगळी राज्य म्यानमारशी सीमा लागून आहे. ही जी सीमा आहे भारत आणि म्यानमार ती बऱ्याच जागी त्याच्यावर कुंपणही नाहीये. कारण इतकं घनदाट जंगल आणि डोंगर दऱ्यांचा हा प्रदेश आहे की तिथे कुंपण घालणं शक्य देखील नाहीये. आणि त्याच्यामुळे भारताच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने, कारण अरुणाचल प्रदेशला जशी चीनची सीमा आहे मोठ्या प्रमाणावर तशी म्यानमारची सीमा आहे. आणि त्या भागातनं अगदी ब्रिटिशांच्या काळात चीनमध्ये भारत, म्यानमार आणि चीनमध्ये असा रस्ता स्टील वेल रोड बांधण्यात आला होता. त्यामुळे चीन तिकडनं जवळ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्यानमारचं जर स्थान बघितलं आपण तर ते स्थान भारत आणि आसियान देश आहेत, 10 देशांचा आसियान गट आहे. त्या आसियान देशांना जोडण्यासाठी म्यानमार अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. आपण जे 1993 सालापासून लुक ईस्ट धोरण अंगीकारलं होतं ते आपण लुक ईस्ट मद्रास, चेन्नई किंवा विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावरनं लुक ईस्ट करत होतो आणि त्याच्यामुळे त्याच्यात फारसं काही हाती लागत नव्हतं. मोदी सरकारच्या काळात जे आपण ऍक्ट ईस्ट केलंय ते आपण मणिपूरमध्ये उभं राहून किंवा नागालँडमध्ये, मिझोराममध्ये उभं राहून करतोय आणि शेजारचा म्यानमार त्याच्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावतोय. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की म्यानमार हा काही काळ स्वातंत्र्यपूर्वी तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. जसं ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात युद्ध झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी तो प्रदेश जिंकून त्यांनी तो भारताशी म्हणजे भारताच्या त्यांच्या कॉलनीशी जोडला होता. नंतर तो पुन्हा स्वतंत्र केला. ब्रिटिशांविरुद्ध आझाद हिंद सेनेचं जी वाटचाल होती त्याच्यामध्ये म्यानमारनी महत्वाची भूमिका बजावली होती. म्यानमार हा कमी देशांपैकी एक की जो जपानच्या साथीने ब्रिटिशांविरुद्ध लढला होता आणि त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या भारताच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बौद्ध धर्मीय देश आहे आणि जर बघायला गेलं तर एक म्यानमारची रचना म्हणजे म्यानमारचा मध्यभाग आहे तो इरावती नदीचं खोरं आहे आणि जो सपाट भाग आहे आणि त्याच्या पश्चिमेकडे जिथे भारताची सीमा आहे तिथे मोठ्या प्रमाणावर डोंगर, जंगल आणि नद्या असा प्रदेश आहे. तशीच गोष्ट म्यानमार आणि चीनची जी सीमा आहे तिथेही अशा प्रकारचा डोंगराळ प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे सामरिक दृष्ट्या तो भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जी घुसखोरी चालते, दहशतवाद जो चालतो ते हे फुटीरतावादी दहशतवादी लोक होते ते आतापर्यंत भारत म्यानमार सीमेवरच्या जंगलांचा आसरा घ्यायचे आणि म्यानमारमध्ये असलेल्या त्यांच्या वंशाच्या लोकांच्या गावांमध्ये ते लपायचे, तिकडनं ते ऑपरेट करायचे. भारत आणि म्यानमार संबंधांमध्ये म्यानमार भारताच्या बाजूने आता आल्यामुळे पूर्वांचल सुरक्षित बनवण्यासाठी, शांत बनवण्यासाठी म्यानमारची भूमिका आहे. म्यानमार अतिशय समृद्ध देश आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर जंगल संपत्ती आहे, तेल आहे, वायू आहे आणि त्याच्यामुळे जर भारत शेजारी राष्ट्राकडे दुर्लक्ष करणार असेल तर चीन त्याच्यामध्ये येऊन म्यानमारवर आपला प्रभुत्व प्रस्थापित करायला तयार आहे आणि त्याच्यामुळे भारतासाठी म्यानमारचं सर्व दृष्टीने ऐतिहासिक दृष्ट्या बौद्ध धर्म समान आहे. रोहिंगे जे सगळे घुसखोर आहेत ते म्यानमार मार्गे बांगलादेश आणि बांगलादेशमधनं भारतात आलेले आहेत. फुटीरतावादी चळवळी आहेत, नॅचरल रिसोर्सेस आहेत आणि पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट अतिशय सुंदर देश आहे. आपण सर्वांनी वेळ मिळेल तेव्हा नक्की म्यानमारला भेट द्या.
मी म्यानमारला 2012 साली भेट दिली होती, ती अर्थात बँकॉक मार्गे भेट दिलेली. 5-6 दिवस मी म्यानमारमध्ये फिरलो होतो. भूमार्गे जी मी भेट दिली ती एकदा 2016 साली मणिपूर मार्गे आणि 2019 साली अरुणाचल प्रदेश मार्गे. पण अर्थात तिकडनं तुम्ही थोडंसंच अंतर म्यानमारमध्ये जाऊ शकता, त्यामुळे त्याला एक डेट ट्रिप म्हणता येईल, बरोबर. त्याच्या पलीकडे ती नाहीये. पण तिन्ही वेळेला म्यानमारचं एक अतिशय चांगले लोक आहेत आणि तो तुम्हाला मनाशी तुमच्या मनात एक घर निश्चितच करून ठेवतो. मी ऍक्च्युली गुंतवणुकीचा मुद्दा ह्याच्यासाठी काढला, की मागे स्क्रोलनी एक लेख लिहिला होता, की अडाणींनी जवळ-जवळ 30 मिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट या म्यानमारमध्ये केली आहे. तर ह्या सगळ्या प्रकरणात नक्की भारतीय जे व्यावसायिक आहेत, त्यांचा हात आहे का? कारण का की आपल्या भारतात जो एक डावा वर्ग आहे, तो सतत एक प्रोपगंडा पुश करायचा प्रयत्न करतोय, की म्यानमारमध्ये जो कलह चालू आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा होणार आहे तो म्हणजे भारतीय व्यावसायिकांचा किंवा जे व्यावसायिक खास करून मोदीजींशी अलाइन्ड आहेत, अशा व्यावसायिकांचा ह्यात बराच मोठा फायदा होऊ शकतो. तर हे प्रकरण नक्की काय आहे? ती इन्व्हेस्टमेंट नक्की काय आहे? आणि ह्या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे? अदानींकडे आपण जरा थोडं उशिरा वळूया, पण भारत आणि म्यानमार आर्थिक संबंध आधी बघून घेतलं पाहिजे. कारण म्यानमार ज्या आसियान गटाचा भाग आहे, त्या बरोबर. आसियान गटाशी भारताचा व्यापार दरवर्षी 70 अब्ज डॉलरहून जास्त आहे. कदाचित आता तो 100 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचणार होता. एवढा मोठा व्यापार आहे. आणि पण म्यानमार बरोबर भारताचा व्यापार जेमतेम 2 अब्ज डॉलरही नाहीये. तुलनेने आसियानच्या 2% व्यापार जेमतेम बरोबर. भारताचा म्यानमार बरोबर आहे. भारत आणि आसियान व्यापार हा मुख्यतः समुद्रमार्गे होतो. पण भारत आणि म्यानमार म्हणजे आसियान देशांची तुमची 1600 किलोमीटर लांबीची सीमा असताना तुम्हाला समुद्रमार्गे व्यापार करावा लागतो. हे एका अर्थाने ते भारताच्या व्यापारविषयक धोरणाचं अपयश आहे. म्यानमार मार्गे जर व्यापार सुरू झाला तर केवळ भारतालाच फायदा होईल असं नाही. खास करून जो पूर्वांचलातील राज्य आहेत की ज्यांना त्यांचा आयात निर्यातीसाठी दुसरी कुठली जागा नाहीये, त्यांना फायदा होऊ शकेल. आणि त्याचबरोबर बांगलादेश, नेपाळ, भूतान सारख्या देशांनाही फायदा होऊ शकेल. आणि त्याच्यामुळे म्यानमारचं महत्व अनन्यसाधारण आहे. भारताने तिथे भारत, म्यानमार, थायलंड असा महामार्ग भारताच्या मदतीने बांधून आता पूर्ण झालेला आहे. 16 वर्ष तो रस्ता अडकलेला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात नितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे हा रस्ता आता आकाराला आलेला आहे. जसंही म्हटलं की म्यानमार अतिशय समृद्ध देश आहे आणि चीननी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरलेले आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल आणि म्यानमारचा वापर चीनकडून भारताविरुद्ध लष्करी दृष्ट्या किंवा भारतावर टेहळणी करायला करून द्यायचा नसेल, तर चीन ज्या प्रकारची गुंतवणूक म्यानमारमध्ये करतो तशा प्रकारची गुंतवणूक भारतालाही करावी लागेल. याचा अर्थ बरोबर. बंदरांमध्ये गुंतवणूक करावी लागेल, स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये गुंतवणूक करावी लागेल, ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. आणि जे भारताची ज्याच्यामध्ये स्पेशालिटी आहे, हॉस्पिटल बांधणं, शाळा बांधणं, IT नेटवर्क सुरू करणं, या सगळ्यातही भारत मोठ्या प्रमाणावर काम करू शकतो. भारताने जवळजवळ 2 अब्ज डॉलरची मदत म्यानमारला वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, चीन हा लष्करशाही असलेला देश आहे आणि त्यामुळे चीनने एखाद्या देशात शिरायचं ठरवलं की सरकारी कंपन्या तिथे लगेच पुढे जातात, हवी तेवढी गुंतवणूक करू शकतात. पण भारतामध्ये सरकारी कंपन्यांची अन्य देशात जाऊन, खास करून म्यानमार सारख्या देशांमध्ये जिथे लोकशाहीचा प्रश्न अजून सेटल झालेला नाहीये, जिथे वेगवेगळ्या वांशिक गटांमध्ये भांडण आहेत. असं म्हटलं जातं की म्यानमारमध्ये 100हून अधिक वंशाचे लोक आहेत आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये थोडे प्रश्न होते. तिथे भारतीय कंपन्या जायला पाहिजेत. अदानी पोर्ट्स अँड इकॉनॉमिक झोन ही जी बरोबर. ज्यांनी, मी स्वतः मुंद्रा पोर्टलाही गेलेलो आहे आणि जवळजवळ 26,000 हेक्टर जमीन अदानींनी, म्हणजे एक उद्याची दुबई म्हणावं अशा प्रकारचा हा सगळा मुंद्राचा पोर्ट पुढे येतोय. पण त्या पोर्टला म्यानमारच्या जनरलनी भेट दिली होती 2019 साली आणि तेव्हा त्यांना हा प्रकल्प त्याच्या मनात भरला आणि त्याच्यानंतर त्यांनी रंगून, की त्याला ते आता यांगून म्हणतात, यांगून राइट. बंदराच्या विकासासाठी, कारण यांगून आहे ते इरावती नदीवर आहे, म्हणजे बरोबर. कलकत्ता जसं समुद्राच्या मुखाशी आहे तसं यांगूनही आहे. आणि बरोबर. तिथलं जे बंदर आहे तिथे त्याला ड्राफ्ट किंवा ज्याची खोली कमी असल्यामुळे तिथे जी वाहतूक होते ती छोट्या बोटींची होती, मोठ्या जहाजांची वाहतूक तिथे होऊ शकत नाही. आणि म्यानमार जगापासून तुटलेला राहिल्यामुळे तसा तो या सगळ्या बंदर आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन वगैरे सगळ्या क्षेत्रात मागे आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी यांगून बंदराच्या विकासासाठी ग्लोबल टेंडर मागवले. ते अदानींनी स्पर्धात्मकरित्या ते टेंडर जिंकलं आणि त्याच्यात $30 कोटी म्हणजे जवळजवळ 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोननी रंगून पोर्टमध्ये
टर्मिनल बांधायला, टर्मिनल म्हणजे तिथे 3 जहाजं एका वेळेला लोडिंग अनलोडिंगचं काम बरोबर. करू शकतात. आणि अदानी ही देशातली एकमेव कंपनी आहे की जिने भारताबाहेर जाऊन पोर्ट बांधलेलं आहे. बाकी नाही तर भारतामध्ये अन्य कुठल्याही पोर्ट कंपनी नाहीत की ज्यांच्यामध्ये ही क्षमता आहे. आता गोष्ट अशी आहे की म्यानमार सारख्या देशामध्ये लष्करांनी आपली पूर्ण सत्ता सोडलेली नाहीये आणि त्यामुळे लष्कर हे काही फक्त म्हणजे बंदुका आणि सैनिक यांच्या पुरतं मर्यादित नसतं. जसं आपल्याला माहिती आहे पाकिस्तानमध्ये किंवा अन्य देशांमध्ये लष्कराच्या अनेक उद्योगधंदे असतात, बंदरं असतात, अनेक क्षेत्रात गुंतवणूक असते. तशीच गोष्ट ती म्यानमारमध्ये आहे. जे स्पेशल इकॉनॉमिक झोन्स जे चालवले जातात म्यानमारमध्ये ते लष्कराच्या ताब्यात आहेत. आणि त्यामुळे अदानीला किंवा अन्य कोणालाही, भारत सरकारलाही जर तिथे बंदर विकसित करायचं असेल तर त्याच्यासाठी जे काही पैशाचे व्यवहार असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेवटी म्यानमारच्या लष्कराच्या सोबत या गोष्टी व्यवहार करावे लागतात. आणि ते व्यवहार अदानींनी केलेले आहेत. त्याला तुम्ही लाच म्हणणार का धंदा करण्यासाठी जी किंमत असते ती म्हणणार. पण जर ती लाच असेल तर अशाच प्रकारच्या गोष्टी भारतीय कंपन्या, भारतीय सरकार अनेक देशांमध्ये करतं, अफगाणिस्तानमध्ये करतं, चीनमध्ये अनेक भारतीय उद्योजक जे प्रकल्प काढतात ते शेवटी प्रकल्पाची मालकी आणि अनेकदा चीनच्या लष्कराशी संबंधित लोकांशी असते. त्यामुळे याच्यात फक्त म्यानमारला वेगळं काढता कामा नये. डाव्या लोकांचा जो प्रपागंडा आहे, कारण त्यांना या सगळ्या याच्यामध्ये मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी जिथे कुठे त्यांना अदानी अंबानी दिसतील त्याच्या सगळ्या विरुद्ध त्यांना आवाज उठवायचा असतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा पश्चिम बंगालमध्ये म्हणजे कलकत्त्यामध्ये ब्रिटिशांची राजधानी होती तेव्हा हा सगळा भाग समृद्ध होता. म्यानमार आणि भारत अतिशय सांस्कृतिक दृष्ट्या जोडले होते. मेरे पिया गए रंगून वगैरे गाणं आपल्याला आठवत असेल, एवढं म्यानमार भारताशी निगडीत होता. जेव्हापासून डाव्यांचं सरकार बंगालमध्ये आलंय तेव्हापासून आणि म्यानमारमध्ये लष्करशाही आली तेव्हापासून एकही गोष्ट झाली नाही. जर अदानींच्या पोर्टला प्रॉब्लेम असेल तर अन्य कुठल्या कंपन्यांनी हे पोर्ट का काढलं नाही हा विचार देखील करायला पाहिजे. आज भारताला चीनची जर स्पर्धा करायची असेल तर ती स्पर्धा करण्यासाठी चीनच्या जशा मोठ्या कंपन्या आहेत, मोबाईल कंपन्या जशा भारतात आहेत, तशा प्रकारे म्यानमार असेल किंवा जगाच्या पाठीवर अन्य देश असेल तिथे भारतीय कंपन्यांना पुढे केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने अदानी पोर्टचं महत्व आहे. अदानींनी स्वतः अशा प्रकारचा प्रेस रिलीज काढलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की लोकशाही आणि मानवाधिकार याच्याबद्दल त्यांची कमिटमेंट आहे. त्यांनी जे काही गोष्टी म्यानमारमध्ये गुंतवणूक केलेल्या आहेत त्या त्यांचे ग्लोबल नॉर्म्स आहेत ते फॉलो करून केलेल्या आहेत. अशाच प्रकारची गुंतवणूक अन्य देशांच्या कंपन्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे फक्त अदानींना वेगळं काढणं हे याच्यामध्ये योग्य होणार नाही. बरोबर, बरोबर. विरोधी पक्षांचा आणि मोदी विरोधी माध्यमांचा सूर एकंदरीत म्यानमारमध्ये बघितला तर असं आहे की मुद्दामून मोदी आणि शहा हे म्यानमारमधली लोकशाही संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि म्हणजे उगाचच की म्यानमारमध्ये मोदी आणि शहा जी मिलिटरी आहे तिला सपोर्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. तर ह्या गोष्टी किती खऱ्या किंवा खोट्या आहेत? आणि भारताच्या दृष्टीने म्यानमारमध्ये कोणती म्हणजे लोकशाही चांगली की सैन्याची हुकुमशाही? म्हणजे कोणती व्यवस्था आपल्याला फायदेशीर ठरणारी आहे? मला असं वाटतं म्यानमारमध्ये कुठली व्यवस्था हवी आहे म्यानमारच्या लोकांनी ठरवायचं, ते भारताने ठरवता कामा नये. दुसरी बरोबर. गोष्ट, लोकशाहीसाठी भारत एक जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून जगभरात लोकशाहीच्या प्रचारासाठी भारताने पुढाकार घ्यायला पाहिजे, याच्यात काही वाद नाही. लोकशाही व्यवस्था चांगलीच आहे. पण जर आज आपण पश्चिमेकडे बघितलं तर पहिला लोकशाही मार्गे चालणारा देश आपल्याला दिसतो तो म्हणजे इस्रायल. आणि पूर्वेकडे बघितलं तरी पहिला लोकशाही मार्गे चालणारा देश दिसतो तोही ऑस्ट्रेलिया. त्याच्यामध्ये आसियन देशांमध्ये लोकशाही आहे अनेक ठिकाणी, पण त्याच्यातही अनेक ठिकाणी असे समस्या आहेत. त्यामुळे जग बदलायच्या आधी भारताचा परराष्ट्र धोरण आहे ते विश्ववादी होण्याच्या आधी स्वतःच्या राष्ट्रीय हितांची रक्षा करण्यासाठी भारताने प्राधान्य द्यायला पाहिजे. चीनमध्ये काही लोकशाही यावी म्हणून भारत काही करत नाहीये, कारण ते करणं भारताला झेपणारही नाही, कारण एवढा मोठा चीन आहे. त्यामुळे हा जो मानसिक गोंधळ आहे की लोकशाही मोठी का हुकुमशाही मोठी, भारताने काय करावं, हा आपण काढून टाकला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, भारताचं म्यानमार बाबतचं धोरण आहे ते कायम धरसोडीचं राहिलेलं आहे. कारण ऑंग सान सू की आहेत, त्यांचे वडील ऑंग सांग, ते म्हणजे ऑंग सान सू कीचं शिक्षण भारतात झालं. ऑंग सांग भारताशी जोडलेले होते. सुरुवातीच्या काळात 1962 पर्यंत म्यानमार अलिप्ततावादी चळवळीचा भाग होता आणि त्याच्यामुळे नेहरूवादी लोकांना म्यानमारबद्दल विशेष ममत्व असणं गोष्ट साहजिक आहे. आणि 1962 पासून जेव्हा म्यानमारमध्ये लष्करशाही आली, आणि याच्यामध्ये कसं आहे, म्यानमारमध्ये एक लष्करशाही नाहीये फक्त, ती लष्करशाही आणि तिथला जो बुद्ध धर्मीय लोक आहेत, खास करून त्यांच्यामध्ये जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांचा देखील म्यानमारच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. त्यांना कायम भीती वाटत असते की म्यानमारमध्ये जे वेगवेगळे वांशिक गट आहेत आणि खास करून हे रोहिंगे लोक आहेत की ते म्यानमारचे पण नाही, ते बांगलादेशातून घुसखोर आलेले आहेत,
त्यांच्या माध्यमातून परदेशी ताकदी, मुस्लिम देश आणि ख्रिश्चन देश म्यानमारचं सांस्कृतिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने म्यानमार मधली बौद्ध संस्कृती आहे, जी प्राचीन संस्कृती आहे, श्वेडागॉन पॅगोडा जवळजवळ 2000 वर्षाहून जास्त जुना आहे. तर ही जी संस्कृती जर राखायची असेल तर म्यानमारचं लष्कर ती भूमिका बजावू शकतं. आणि दुसरीकडे ऑंग सॉंग सू की जी लोकशाहीवादी चळवळ आहे म्यानमारमध्ये, तिथेही आतापर्यंत गेल्या 70 वर्षात लोकशाही म्हटलं की ऑंग सान सू की, जसं भारतामध्ये लोकशाही म्हटलं की काँग्रेस, पण बरोबर. लोकशाही म्हटलं तर तुम्हाला वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे नेते, त्यांच्यामध्ये वादविवाद. म्यानमारमध्ये जी लोकशाही येताना दिसते तिचं स्वागत करायला पाहिजे, पण लोकशाही म्हणजे जर एकाच पक्षाला 476 पैकी 396 जागा मिळत असतील तर बरोबर. ती लोकशाही पण एका अर्थाने ज्याला हुकुमशाही हो. किंवा जसं इंदिरा गांधींच्या काळात इंदिरा इज इंडिया अशा प्रकारची एक विचारसरणी होती, तशी ऑंग सान सू कीची वाटचाल होताना दिसत आहे. रोहिंग्या प्रश्नावर ऑंग सान सू कीची भूमिका आहे ती म्यानमारच्या लष्करासारखीच आहे. म्हणजे बरोबर. स्वतः ऑंग सान सू की मानवाधिकार आणि याच्याबद्दल, कारण विशेष गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ऑंग सान सू की यांच्यासाठी ही राष्ट्रप्रथम ही गोष्ट महत्वाची आहे. ते देखील देशाच्या बाहेर जाऊन मानवतावादाचा आणि याचा विचार करत नाहीयेत. आणि बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारताची जी भूमिका आहे म्यानमार बाबत ती 1962 पासून राजीव गांधींच्या काळापर्यंत खूप धरसोडीची राहिलेली आहे. राजीव गांधींच्या काळात खास करून त्यांच्यावर परदेशी प्रभाव खूप असल्यामुळे, हो. जसं भारताने बांगलादेश मुक्तीमध्ये भाग घेतला होता, श्रीलंकेमध्ये शांती सेना पाठवली होती, तशी म्यानमारमध्ये लोकशाहीसाठी भारताने प्रयत्न करावेत असा बरोबर. एक प्रयत्न भारताच्या परराष्ट्र धोरणात केला गेला होता. नरसिंहराव सरकार आल्यानंतर त्यांना ते व्यावहारिक शहाणपण असल्यामुळे त्यांनी बघितलं की चीन म्यानमारमध्ये घुसतोय आणि चीनला आपल्याला काउंटर करता येणार नाही, आणि त्यामुळे त्यांनी म्यानमारच्या लष्कराशी पुन्हा संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली. तिथपासनं ते मोदी सरकारपर्यंत, म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देखील म्यानमारला भेट दिली होती, त्यांनी देखील लष्करी सत्तेशी संबंध राखले होते. त्यामुळे असं नाहीये की म्यानमारमध्ये भारत आतापर्यंत 2014 पर्यंत लोकशाहीवादी भूमिकेत होता आणि अचानक नरेंद्र मोदींनी ती भूमिका वळवलेली आहे. भारताची जी भूमिका आहे ती सातत्यपूर्ण आहे, आणि भारताची जी भूमिका आहे तशाच प्रकारची भूमिका म्यानमार ज्या आसियान गटात आहे त्या गटातल्या उरलेल्या 9 देशांनी घेतलेली आहे. त्याच प्रकारची भूमिका चीननी घेतलेली आहे. जपानने देखील तिथल्या लोकशाहीबद्दल फारशी खळखळ केलेली नाहीये. आणि त्यामुळे लोकशाहीसाठी जे आंदोलन आणि जो सपोर्ट दिला जातोय तो मुख्यतः अमेरिकेतनं, काही युरोपियन देश, आणि त्याच्यामध्येही मुख्यतः ख्रिस्ती मिशनरी त्या विचारांचे जे लोक आहेत ते बरोबर. त्याच्यात पुढे आहेत. आणि भारताने आपली भूमिका ठरवताना आपली लोकशाहीला असलेली कटबद्धता, म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करणं, त्याला त्या प्रक्रियेला असलेला पाठिंबा आपला कायम ठेवलेला आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन म्यानमारमध्ये ढवळाढवळ करणं, याचा अर्थ भारत आणि म्यानमारचे जे द्विपक्षीय आणि भारत आणि आसियानचे जे बहुपक्षीय संबंध आहेत, म्यानमारमधून ऑपरेट करणारे जे दहशतवादी गट आहेत त्यांचा भारताला धोका असलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार भारताला करावा लागेल. आणि तोच विचार नरेंद्र मोदी सरकार करत आहे, आणि हे धोरण अतिशय व्यावहारिक आहे. ओके. तो म्यानमारच्या परिस्थितीचा एकंदरीत आढावा घेतला, तर इतर कोणत्या सत्तांचे हात ह्या बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे दगडाखाली अडकलेले आहेत? म्हणजे मला असं म्हणायचंय, की इतर अजून कोणत्या सत्ता आहेत, जसं की चीन आपल्याला माहितीच आहे. ह्या बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे खूप मोठा तोटा होऊ शकतो. चीनसाठी मला असं वाटतं की म्यानमार, अगदी जेव्हापासून चीन लष्करी सत्ता म्यानमारमध्ये आली तेव्हापासून सुरुवातीला चीनचा म्यानमारमधल्या माओवाद्यांना पाठिंबा होता, पण नंतरच्या बरोबर. काळात चीनने अधिक व्यवहारवादी भूमिका घेतली. 1980च्या दशकात चीन हे घनिष्ठ संबंध प्रस्थापित करतोय आणि म्यानमार आपल्या विरुद्ध होऊ शकेल हे बघून 1990च्या दशकात भारताने देखील संबंध सुधारायला सुरुवात केली. आणि आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जसं म्हणलं की एकीकडे अमेरिकेसारख्या देशांनी आणि त्यातल्या ज्या लिबरल युरोपियन देशांनी जी भूमिका घेतली ती बरोबर. एका टोकाची, डाव्या टोकाची भूमिका आहे. चीनसाठी देखील चीन म्यानमार सीमा महत्वाची आहे, कारण त्या सीमेपलीकडे चीनचा युनान प्रांत आहे. आणि उद्या बरोबर. म्यानमारमध्ये लोकशाहीच्या नावाखाली जर तिकडे अमेरिकन आणि युरोपियन देशांनी आपला विस्तार केला तर चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीही धोका आहे, आणि त्यामुळे चीन म्यानमारला पूर्णतः पाठिंबा देणार आहे. याच्यामध्ये जे देश आहेत त्याच्यामध्ये भारत आहे, आसियान देश आहेत, जपान आहे. कारण जपानसाठी पण चीनला पर्याय म्हणून ज्या पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे त्याच्या दृष्टीने म्यानमार हा अतिशय महत्वाचा देश आहे. भारत ज्या प्रकल्पामध्ये, आणि जो भारत म्यानमार थायलंड हा जो महामार्ग भारताने बांधलेला आहे त्यातला काही भाग चीननी बांधलेलाच रस्ता आपण वापरणार आहोत, पण त्याच्यामुळे आपल्या पूर्वांचलाला थेट लाओस, कंबोडिया,
थायलंड ते सिंगापूर पर्यंत रस्त्यांनी जोडणं शक्य होणार आहे. दवई म्हणून जे बंदर आहे त्याच्यावरचं बरोबर. काम सातत्याने तो प्रकल्प सुरू जातो, मागे होतो, पण ते जपान विकसित करायचा जपानचा प्रयत्न आहे. आणि जर हे बंदर जपानने विकसित केलं तर भारतामार्गे दवईचा वापर करून मलाक्काची सामुद्रधुनी आहे ती बायपास करून आपल्याला आसियान देशांची आणि जपानपर्यंत व्यापार करता येईल. आणि त्याच्यामुळे हे जे देश आहेत की ज्यांचं लोकशाहीबद्दल कमिटमेंट आहे, म्हणजे त्यांना बरोबर. काही हुकुमशाही म्हणजे नॉर्थ कोरिया सारखी हुकुमशाही असेल आणि की जिथे वाटेल तेवढ्या लोकांना मारलं जात असेल आणि भाषा हे दडपलं असेल तर गोष्ट वेगळी, पण लोकशाहीबद्दल कमिटमेंट आहे. आणि 400 लोकांचा मृत्यू झालेला आहे, पण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याकडे दंगे होतात, अन्य ठिकाणी दंगे होतात, आणि हे दंगे झाले की काही हजार लोक मारले जातात. चीनमध्ये तर उइगुर लोकांचं ज्या पद्धतीने पद्धतशीरपणे खच्चीकरण चीन करत आहे, पण बरोबर. चीनशी व्यापार बंद करा अशी कोणी भूमिका घेतली नाही. हो. त्याच्यामुळे या देशांची अवघड परिस्थिती आहे आणि ते आपापल्या परीने म्यानमारशी संवाद साधायचा प्रयत्न करत आहेत. पण मुख्यतः मला असं वाटतं की याच्यामध्ये म्यानमारमध्ये लष्करशाही आणायच्या ऐवजी लष्कर आणि ऑंग सान सू की आणि त्यांचे समर्थक यांच्यामधलं जे शीतयुद्ध आहे ते कारणीभूत आहे. आणि याच्यामध्ये काही पाश्चात्य माध्यमांनी देखील ऑंग सान सू कीचा जो एक थोडासा एकाधिकारशाही सारखा असलेला जो तिच्या दृष्टीने असलेला कल आहे त्याला दोष दिलेला आहे. नेल्सन बरोबर. मंडेलांनी जेव्हा आफ्रिकेतलं गोऱ्यांचं राज्य संपून जिथे कृष्णवर्णीयांचं राज्य आणलं तेव्हा त्यांनी श्वेतवर्णीयांची व्यवस्था तोडली नाही, बरोबर. त्यांचे जे इंटरेस्ट होते ते जपले. तीच गोष्ट दक्षिण अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी झाली. आणि त्यामुळे ऑंग सान सू कीना लोकशाही आणायची असेल तर, कारण लष्करात जवळजवळ 5.5 लाख जवान आहेत, अनेक पिढ्या आहेत, लष्कराच्या ताब्यात अनेक कंपन्या आहेत, अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे लष्कर हे काही नुसतं आज नुसती लोकशाही व्यवस्था आली की उद्या लष्कर जाणार नाहीये. त्यामुळे लष्कराचे हितसंबंध जपून कशा प्रकारे लोकशाही आणायची आणि ट्रान्झिशन आहे ते कसं हळूहळू पुढे न्यायचं हे ऑंग सान सू की त्यांनाही कळायला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे जेव्हा या दोन पक्ष एकमेकांशी बोलून सोडवतील तेव्हा म्यानमारमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल. भारत तोपर्यंत वाट बघू शकेल, पण भारत म्यानमारला असलेला आपला पाठिंबा आणि म्यानमारमध्ये असलेले आपले आर्थिक, व्यापारी, सुरक्षा दृष्टीने हितसंबंध भारत काही सोडणार नाही आणि तीच योग्य भूमिका आहे. धन्यवाद अनयजी. तुमच्यामुळे आज अनेक गोष्टी आमच्या प्रेक्षकांना कळल्या आणि मलाही कळल्या. आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास म्हटला तरी त्या प्रदेशाचे महत्त्व तिथे जाऊन आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आणि तुम्हीही अगदी सोप्या शब्दात आज जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. न्यूज डंका अँड्रॉइड ॲपवर येत आहे. तुम्ही पण लवकरच हा ॲप डाउनलोड करा आणि एन्जॉय करा न्यूज डंका.